ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली दसऱ्यासाठी हार बनवत असते आणि अस्मिता मात्र खूप अस्वस्थ असते आणि सायली पण अस्मिताकडे पाहतच असते. प्रताप अस्मिताला म्हणतो की अस्मिता थोडी आईला पण मदत करू शकतेस. अश्विन म्हणतो की डॅडा तुम्ही कोणाला काम सांगताय, अस्मिता ताईला. ती कधी काम करते का? त्यावर कल्पना अस्मिताला म्हणते की जा आणि किचनमधून लाया आणि फुटाणे काढ. अस्मिता म्हणते की अगं ती विमल करेल ना, तिला सांग ना. त्यावर कल्पना म्हणते तुझे हात मोडलेत का? आणि कल्पना अस्मिताला कामाला लावते. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि सायलीला मदत करायला लागतो. जशी तो मदत करायला लागतो तसा सायली हार बनवून झाला असं त्याला सांगते. सायली आणि अर्जुनला हार बनवताना पाहून अस्मिता विचार करत असते की करा करा, कितीही प्रेमाची नाटकं करा, माझा मोबाईल माझ्या हातात आला ना मग तुम्ही दोघं तोंडावर पडणार आहात. सायली तो हार दरवाजाला लावायला घेऊन जाते आणि हार लावायचा प्रयत्न करत असते, परंतु तिचा हात तिथपर्यंत पोहोचत नसतो. हे पाहून अर्जुन मात्र गळ्यातल्या गळ्यात हसत असतो. अर्जुन सायलीच्या दिशेने जातो आणि तिला उचलून घेतो आणि हे पाहून सगळेच तोंडाला हात लावतात. अस्मिता तर पाहतच राहते आणि तेवढ्यात तिथे पूर्णाजी येतात. सायली अर्जुनला म्हणते अहो काय करताय तुम्ही? त्यावर अर्जुन म्हणतो की तुमचा हात पोहोचत नव्हता ना, लावा पटकन लावा. सायली त्या हाराची एक बाजू कशी वशी लावते, तेवढ्यात पूर्णाजी जोरात म्हणते काय चाललंय हे, आणि अर्जुन सायलीला खाली ठेवतो. इकडे प्रिया विचार करत असते की आतापर्यंत अस्मिताच्या फोनमध्ये काहीतरी बोलणं रेकॉर्डिंग झालं असेलच आणि मग हातात मोठा पुरावा लागेल की ते दोघे खरे नवरा बायको नाहीयेत. आणि हा पुरावा म्हातारीच्या तोंडावर फेकून मारल्यावर काय करेल ती? आणि ती स्वप्न पाहू लागते की अस्मिता आणि तिने अर्जुन आणि सायलीचा तो व्हिडिओ घरातल्यांना सगळ्यांना दाखवला आहे आणि त्यामुळे घरातले सर्वजण सायली आणि अर्जुनला त्याचा जाब विचारत असतात. प्रिया घरच्यांना सांगत असते की बघा सर्वजण, हे दोघे फक्त थापा मारत होते. सायलीने या व्हिडिओमध्ये कबूल केला आहे की ती या घरात फक्त स्वार्थासाठी आहे. सायली आणि अर्जुनमध्ये कोणतंही नातं नाहीये. अस्मिता म्हणते की मला तरी इतकी लाज वाटते ना की आपण यांच्या नाटकाला फसलो. पूर्णाजी सायलीला म्हणते की आता या मुलीचा आणि सुभेदारांचा काहीही संबंध नाही, आत्ताच्या आता इथून निघून जा. त्यावर सायली म्हणते की पूर्णाजी प्लीज असं करू नका, पण पूर्णाजी सायलीचं काहीही ऐकत नाही आणि ती सायलीला धक्के मारून घराबाहेर काढते. कल्पना सायलीला म्हणते की तुझ्यावर मी एवढं प्रेम केलं तरी तू मला फसवलंस. प्रताप सुद्धा म्हणतो की मला तर माहीतच होतं की ही मुलगी विश्वासघातकी आहे. चेहरा भोळा आहे पण मनात सगळं कपट भरलंय. तेव्हा सायली म्हणते बाबा मला माफ करा. अश्विन सायलीला म्हणतो की आमच्या भावनाशी खेळताना तुला काहीच कसं वाटलं नाही. विमला सुद्धा सायलीला म्हणते की नशीब तन्वीताई आणि अस्मिताताईने तुझं खरं रूप आम्हाला दाखवलं. सायली अर्जुनला म्हणत असते की अहो तुम्ही गप्प का, तुम्ही काहीतरी बोला ना, परंतु अर्जुन काहीच बोलत नाही. पूर्णाजी सायलीला म्हणते की पुन्हा आम्हाला तुझं तोंड पण दाखवू नकोस आणि दरवाजा लावून घेते. आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन पुन्हा आता या घरात कधी सायलीचं नाव घ्यायचं नाही आणि तुझं लग्न आता तन्वीशी. अर्जुन सुद्धा म्हणतो की हो पूर्णाजी, मी तुझं आधीच ऐकायला पाहिजे होतं, आमच्या लग्नाची तयारी करा. प्रियासुद्धा इकडे बेडवर बसून करा करा तयारी करा असं बडबडत असते. तेव्हा तिथे रविराज येतो आणि प्रियाला विचारतो कसली तयारी, आणि प्रिया खडबडून जागी होते आणि बोलते दसऱ्याची तयारी. रविराज प्रियाला लवकर खाली आवरून ये असं सांगून तिथून निघून जातो. प्रिया स्वतःलाच बोलत असते की पुढच्या वर्षीचा दसरा सुभेदारांच्या घरी, तेही सून म्हणून. तसं म्हातारीला रोज सहन करावं लागेल पण ठीक आहे. इकडे पूर्णाजी अर्जुनवर खूप चिडलेले असतात. पूर्णाजी अर्जुनला म्हणतात की घरातल्या मोठ्या माणसांसमोर कसं वागावं हे तुला शिकवलं नाही का, की तुझ्यावरचे संस्कार विसरलास तू. हे जे बायकोबद्दलचं अतिप्रेम आहे ना ते तुझ्या खोलीत ठेवायचं आणि या ज्या पायऱ्या उतरून खाली येशील ना तेव्हा लक्षात ठेवायचं या घरात इतर माणसंसुद्धा राहतात. अस्मिता म्हणते की अर्जुनला सतत दिखावपणा करायची सवयच आहे. आता इथं डॅड बसलेत, मम्मा आहे, मी पण आहे, या दोघांना कशाशीच लाज नाहीये. त्यावर कल्पना म्हणते अस्मिता तुला कोणी विचारलं का, नको तिथं बोलत जाऊ नको. पूर्णाजी म्हणते सणाच्या दिवशी मला आवाज वाढवायला लावू नका आणि पूर्णाजी तिथून निघून जात. प्रताप आणि अश्विन सुद्धा गाड्यांची पूजा करायला चाललेले असतात. अर्जुन सायलीला हार देत असतो. त्यावेळेस प्रताप अर्जुनला म्हणतो की तुला वेळ असेल तर तू पण चल आमच्याबरोबर, तुझ्या पण गाडीची पूजा करून घेऊ. अर्जुन तो हार कसाबसा दरवाजाला लावतो आणि त्यांच्याबरोबर जातो. अर्जुन तिथून गेला हे लक्षात येताच अस्मिता सावध होते आणि ती अर्जुनच्या रूमच्या दिशेने पळत जाते. अस्मिताला पळत जाताना सायली पाहते. अस्मिता अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि तो लपवलेला मोबाईल घेते आणि पळत स्वतःच्या रूममध्ये जाते. अस्मिताच्या मागोमाग सायलीसुद्धा तिचा पाठलाग करत जाते आणि दरवाजा मागे लपते. अस्मिता तिच्या रूममध्ये जाते आणि म्हणते की सायली आणि अर्जुन आता मस्तपैकी पकडले जातील आणि सायली घराबाहेर जाणारच आणि मोबाईल चेक करायला सुरुवात करते, पण तिला अर्जुन आणि सायलीचा एकही व्हिडिओ सापडत नाही. अस्मिताला सायली दरवाजा मागून पाहत असते. सायलीला आठवतं की जेव्हा अर्जुन तिला एक पुस्तक आणायला सांगतो त्यावेळेस तिला तिथं मोबाईल दिसतो, तो रेकॉर्डिंग करत असतो. सायली तो मोबाईल घेते आणि त्याचा व्हिडिओ शूट झाला होता तो डिलीट करते. अस्मिता प्रियाला फोन करत असते. तेवढ्यात तिथे सायली येते आणि सायली अस्मिताला विचारते एवढ्या घाईत कुठे निघाला अस्मिताताई. अस्मिता म्हणते तुला काय करायचं आहे. त्यावर सायली म्हणते आज दसरा आहे ना, सणाच्या दिवशी बाहेर जात नाहीत. अस्मिता म्हणते मी जाते, कुठेही जाते.
अस्मिता गेल्यानंतर आता सायली अस्मिताच्या रूममध्ये मोबाईल रेकॉर्डिंगसाठी लपवते. बाहेर गेल्यानंतर अस्मिताला प्रियाचा कॉल येतो आणि प्रिया अस्मिताला म्हणते की बोल बोल, पुरावा मिळाला का? काय काय शूट झालंय? तेव्हा अस्मिता म्हणते काहीही नाही, शून्य. आणि अस्मिता घडलेला सगळा प्रसंग प्रियाला सांगते. प्रिया अस्मिताला म्हणते की मोबाईल लपवताना कॅमेरा चालू करायचं विसरली होतीस का तू? त्यावर अस्मिता म्हणते मूर्ख नाहीये मी कॅमेरा चालू केला होता, पण मला कळतच नाहीये की कसं काहीच रेकॉर्डिंग झालं नाही. प्रिया मनातल्या मनात विचार करते की मूर्ख नाही, महामूर्ख आहेस तू, एवढा मस्त प्लॅन वाया घालवलास. पण ती अस्मिताला म्हणते की नको वाईट वाटून घेऊ, आपण पुढच्या प्लॅनचा विचार करूयात. आणि प्रिया फोन ठेवते आणि म्हणते की या अस्मिताचा फोन देखील बेअक्कल आहे हिच्यासारखाच, नेहमी हिच्यासोबत राहून मला सुद्धा माती खावी लागते. कुठे अडकले मी? आणि ती स्वतःवरच रागावते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अस्मिता सायलीला म्हणते की तू तुझा मोबाईल माझ्या रूममध्ये लपवला होतास आणि कॅमेरासुद्धा ऑन होता, सांग ना का केलंस असं? असं काय घडताना बघायचं होतं तुला? त्यावर सायली म्हणते की मग तुम्हाला आमच्या खोलीत असं काय घडताना बघायचं होतं अस्मिताताई? आणि हे सगळं अर्जुन दरवाजा मागून ऐकत असतो. सायली अस्मिताला म्हणते की तुम्ही आमच्या खोलीत मोबाईल ठेवून चोरून व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं, मग तेच मी तुमच्यासोबत केलं तर कुठे बिघडलं? आणि हे ऐकताच अस्मिता मात्र खूप घाबरते.